तर नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर अप्रेंटिसशिपची MSCBकडून ही पहिलीच वॅकन्सी या ठिकाणी महापारेषणकडून आलेले आहे. त्याबद्दलचं संपूर्ण नोटिफिकेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन नोटिफिकेशन, नवीन शासन निर्णय, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ही जाहिरात जी आलेली आहे ती महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित कार्यकारी अभियंता यांची कार्यालय औदा सौस विभाग महापारेषण 132/33 KV उपकेंद्र मानकापूर परिसर कुणाल हॉस्पिटलसमोर छिंदवाडा रोड मानकापूर नागपूर या ठिकाणी या महापारेषणकडून अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज आलेल्या आहे. या ठिकाणी जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते 26 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी आलेलं आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून 20 तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन या व्यवसायामध्ये उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की औदा सौस विभाग महापारेषण नागपूरच्या आस्थापनेवरील वर्ष 2024-25 करता 1 वर्ष कालावधीसाठी इथं अप्रेंटिसशिपसाठी भरती राबवायची आहे. करता पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.go.in या संकेतस्थळावर तुम्हाला शिकाऊ उमेदवारीकरता दिनांक 5/12/2024 ते 15/12/2024च्या रात्री 11:56 वाजेपर्यंत खालील नमूद आस्थापना नोंदणी क्रमांकावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे असे यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचा शिकाऊ उमेदवारी पदांचा तपशील खालीलप्रमाणे त्यांनी देण्यात आलेला आहे, तो आपण या ठिकाणी पाहूया. यामध्ये कार्यालयाचं नाव त्यांनी दिलं आहे औदा सौस विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित नागपूर आणि त्याचा आस्थापना नोंदणी क्रमांक म्हणजे इस्टॅब्लिश ID E101627000629 असा देण्यात आलेला आहे. यावरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. आणि ट्रेड जो आहे तो इलेक्ट्रिशियन म्हणजेच 20 तंत्री हा ट्रेड या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याचं कार्यक्षेत्र तथा एकूण जागा ज्या आहे त्या 46 जागांसाठी वॅकन्सीज आहे. औदा सौस विभाग नागपूर अंतर्गत उपकेंद्र जे आहे त्या ठिकाणी वॅकन्सीज आहे. यासाठीची जी शैक्षणिक अर्हता त्यांनी देण्यात आलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळांत परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय परिषद म्हणजेच NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून म्हणजे 20 तंत्री या व्यवसायामध्ये तुम्ही ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यामध्ये शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच कागदपत्र जे आहे ते कोणते आपण या ठिकाणी पाहूया. त्यामध्ये SSC व ITI 20 तंत्री 4 सेमिस्टरचे गुणपत्रिका प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, प्रगत व उन्नत गटात मोडत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, अजा व अज या प्रवर्गातील उमेदवार वगळून आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट EWS असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे असे या ठिकाणी सांगितलेले आहे. विद्यावेतन जे आहे ते प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणे हे बंधनकारक आहे. वयोमर्यादा या ठिकाणी काय आपण या ठिकाणी पाहूया. तर दिनांक 1/12/2024 रोजी 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीयांसाठी तर 5 वर्ष शिथिल या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. तुमची जी निवड होणार आहे ती शिकाऊ उमेदवारांची निवड ही SSC व ITIच्या परीक्षेचे मिळून गुण प्राप्त गुणांच्या 50% सरासरीच्या आधारे गुणवत्ता यादी या ठिकाणी लागणार आहे आरक्षणानुसार, आणि त्या पद्धतीने तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज जे करायचे आहे ते सदर भरती प्रक्रियेकरता फक्त दिनांक 5/12/2024 ते 15/12/2024 दरम्यान ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचाच या ठिकाणी विचार केला जाईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे वेळ तुम्हाला अर्ज या ठिकाणी भरायचे आहे. या ठिकाणी 14 नंबरचा पॉईंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर या जाहिरातीसह जोडलेला प्रपत्र परिपूर्ण भरून त्यासह ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत व मुद्दा क्रमांक 2 मध्ये नमूद आव 1
कागदपत्रे प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती व इतर कागदपत्रे दिनांक 24/12/2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, औदा सहसू विभाग, 132 KV उपकेंद्र, मानकापूर परिसर, कुणाल हॉस्पिटल समोर, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वहस्ते पोहोचेल या बेताने तुम्हाला इथं पाठवायचे आहे. तसेच सदर पत्रक आवश्यक कागदपत्र प्रमाणपत्रांसह विविध मुदतीत प्राप्त न झाल्यास आपला अर्ज भरती निवड प्रक्रियेसाठी विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे, असे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी त्यांनी प्रपत्र या ठिकाणी दिलेलं आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत कार्यकारी अभियंता औदा सहसू विभाग नागपूर कार्यालयाच्या जाहिरातीनुसार करावयाचा अर्ज या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. हा अर्ज तुम्हाला इथं भरायचा आहे. अशा पद्धतीने हा सर्व अर्ज भरायचा आहे आणि जे सांगितलेले जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी त्याला जोडायचे आहे आणि दिलेल्या तारखेनुसार तुम्हाला तिथं जाऊन जमा करायचे आहे. अशा पद्धतीने ही अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज आलेली होती. 5/12/2024 ते 15/12/2024 या कालावधीमध्ये तुम्हाला इथं अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अशा पद्धतीने अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज आलेली होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.